तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। काँग्रेस आमदार आणि काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे जे आपल्या सोबत आहे। विकास भाऊ, तुम्ही महानगरपालिकेवर आरोप केलेला आहे की कचरा घोटाळा केलेला आहे, मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलेलं आहे, काय आरोप आहे आणि काय पुरावे आहेत? असं आहे की AG एन्व्हायरो आणि BVG या कंपन्या कचरा संकलनाचं काम करतात। त्यांचा करार 5 वर्षाचा होता, त्यांचा कराराचा कालावधी संपला। या कालावधीमध्ये त्यांनी किती अनियमितता केलं आपण पाहतो की कचऱ्याचं डम्पिंग भांडेवाडी इथे आहे। ते डम्पिंग ते तुम्ही लंडन स्ट्रीटच्या जागेवर एक डम्पिंग यार्ड बनवला जिथे रहिवासी क्षेत्र आहे, दक्षिण पश्चिम मुख्यमंत्री साहेबांचा मतदारसंघ आहे। दुसरं आंबाझरी ज्या झुडपी जंगलाच्या जागेवर तिथे एक डम्पिंग यार्ड बनवला। तर हे त्यांच्या करारात नसतानासुद्धा त्यांना या सूट का बरं दिल्या गेल्या? आणि दुसरं पाहिलं की वारंवार ज्यांच्या चुका आहे त्याच्यावर जो दंड आकारला आहे त्या दंडाच्या रकमेतूनच यांना वाहनं उपलब्ध करून दिली। म्हणजे त्याच्यावर दंड आकारायचा, त्या दंडाच्या रकमेमध्ये त्याची वाहनं घेण्याची जबाबदारी त्या कंपन्यांची आहे। तरीसुद्धा या पैशांनी त्यांना ते कोणाचं षडयंत्र आहे याच्या मागे, कोणचे अधिकारी आहेत, काय याचा लाड पुरवला जातं? कारण की विधानसभेच्या सभागृहात मी प्रश्न उचलला, आमचे आमदार प्रवीणजी दटके साहेबांनी उचलला, कृष्णाजी खोपडे, सगळेच आमदार लोकांनी आम्ही याच्या कार्यप्रणालीच्या विरोधात आवाज उठवला। आणि तरीसुद्धा इतक्या अनियमितता करून याला का बरं वाचवलं जातं हा मोठा गहन प्रश्न आहे। म्हणूनच मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलं की भैया या दोघांना का आपण संरक्षण देऊन झालो आहे? कंपन्यांना त्यांच्या चुका आहे, चुकांवर दंड आकारून पुन्हा त्याचे वाहनं घेऊन जायचे। शहरात त्यांच्या मर्जीने रहिवासी भागामध्ये डम्पिंग यार्ड बनवायचा, लोकांच्या स्वास्थ्याचा त्यांना काही धोका आहे का याची काही त्यांना घेणदेण नाही। किती रुपयाचा घोटाळ्याचा तुम्ही पत्रात उल्लेख केलेला आहे आणि कसा झाला घोटाळा ते सांगा। असं आहे 33 कोटी रुपये जवळपास त्याला दंड आकारण्यात आला। ते दंड आकारणारे पैसे त्याच्याकडनं घेऊन महानगरपालिकेने आपल्या खात्यात टाकायला पाहिजे, पण महानगरपालिकेने त्या 33 कोटी रुपयाची वाहनं त्याला घेऊन दिली। म्हणजे जी वाहनं त्याला स्वतःच्या कंपनीला पैशाने घ्यायची आहे ते या दंडेच्या रकमातून दिली। तर या मागे कोण आहे? कोणत्या सुपीक डोक्याची कल्पना आहे अधिकाऱ्याची? तर याची सगळी चौकशी व्हावी। आणि वारंवार सगळ्या जनप्रतिनिधींच्या तक्रारी आहे, शहरात आताही कचरा तसाच आहे, तरी यांचे लाड का पुरवण्यात यावे हा माझा प्रश्न आहे मोठा। चौकशीची मागणी केली तुम्ही, कारवाईची मागणी? याच्यावर चौकशीचीच मागणी केली। चौकशी म्हणजे सभागृहातच याची चौकशी करू असं मंत्र्यांनी उत्तर दिलं आहे। परंतु हे उत्तर दिल्यानंतर असा प्रकार झाला की ज्या दंडाच्या रकमेतून त्यालाच फायदा पुरवण्यासाठी वाहनं निर्माण गेली। तर मग इथे काय चाललं काय ते तपासावं लागेल। आता कोण सहभागी आहे? इथे भाजपची सत्ता आहे, काही काळामध्ये प्रशासन होतं, अधिकारी जबाबदार असं वाटतं? मला वाटतं प्रशासकीय कार्यकाळातली ही चूक आहे। भाजपाची सत्ता आता आली, जर भाजपाच्या कोणी सांगितलं असं मला नाही वाटत, परंतु प्रशासकाच्या कार्यकाळातली ही चूक आहे। तर म्हणूनच सरकारने याची चौकशी करावी की एखाद्या कंपन्यांवर आपण त्यांच्या करारनाम्यामध्ये ज्या अटी व सूचना आहेत त्याचं उल्लंघन तो करतो तर आपण दंड लावतो। दंड लावल्यानंतर तीच रक्कम त्यालाच द्यायची आणि त्यालाच ती वाहनं घेऊन द्यायची। याची चौकशी झालीच पाहिजे। कोण अधिकारी आहे तो निलंबित झालाच पाहिजे। नक्कीच नागपूर महानगरपालिकेत 33 कोटीपेक्षा जास्त मोठा घोटाळा झाला, त्याची चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केलेली आहे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।